नमस्कार मित्रांनो. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं गाव ते शहर या व्लॉगमध्ये. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रोहा शहरातील एक सुंदर, शांत आणि प्रेरणादायी ठिकाण. हिरव्यागार गार्डनमध्ये वसलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक. इतिहास, निसर्ग आणि अभिमान हे तिन्ही एकत्र येतात त्या ठिकाणचा हा छोटासा प्रवास. चला तर मित्रांनो, सुरू करूया. आणि हळूहळू आपण जवळ जातो त्या ठिकाणी जिथे उभा आहे मराठ्यांचा ध्वज, मराठ्यांचा अभिमान, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. दुरूनच मोहिनी घालणारी मूर्ती जवळ येताच आणखी प्रभाव टाकते. हे पहा, समोर उभा आहे इतिहासाचा धनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांची ही मूर्ती धैर्य, पराक्रम आणि दूरदृष्टी यांचे प्रतीक. त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज, डोळ्यातील निर्णायक नजर आणि उंच मानेने उभा असलेला तो राजेशाही आत्मविश्वास, प्रत्येक मराठी मानाचा अभिमान इथे क्षणभर ठरून जातो. या स्मारकाची कलाकृती इतकी नेमकी आहे की प्रत्येक रेषा महाराजांच्या व्यक्तिमत्वाची माहितीच सांगून जाते. चला तर मग आता आपण पुढे येत आहोत. पुढे आल्यानंतर आपल्याला इथे तर मित्रांनो, येथे कोरलेले शिवराज्याभिषेकाचे दर्शन पाहताना मन अगदी स्तब्ध होते. रायगडावर झालेला महाराजांचा राज्याभिषेक हा फक्त एक राजकीय सोहळा नव्हता. तो होता स्वराज्याचा जन्म, शोषित जनतेच्या आशेचा उदय आणि हजारो वर्षांचा संघर्ष संपवणारी नवी पहाट. ही कोरीव कलाकृती आपल्याला त्या ऐतिहासिक दिवशी नेऊन पोहोचवते जेव्हा शिवराय सिंहासनावर बसले आणि संपूर्ण महाराष्ट्र छत्रपतींच्या जय जयकाराने दुमदुमला. तर मित्रांनो, आता आपण पुढे येत आहोत. इथे शिवाजी महाराजांचं स्मारक आहे. इथे बोर्ड लिहिलेला आहे, कृपया पादत्राणे बाहेर काढावे. आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत पवित्र आहे, कारण आज मी छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेत आहे. या मूर्तीसमोर उभा राहिल्यावर मन अगदी नकळत थरथरतं, जणू इतिहास आपल्या डोळ्यांसमोर जिवंत होतो. या तेजोमय मूर्तीच्या नजरेत मला दिसतो तो दुर्गावर घुमणारा सिंहनाद, स्वराज्यासाठी केलेला संघर्ष आणि प्रजेवरील निर्व्याज प्रेम. महाराजांच्या तलवारीचा तेज, त्यांच्या छातीतील धैर्य आणि मनातील करुणा हे सर्व इथे येताच मला जाणवलं. या दर्शनातून मला एक नवीन ऊर्जा मिळते. जणू महाराज सांगत आहेत, पराक्रम फक्त रणांगणात नसतो, तो तुमच्या कामात, तुमच्या शब्दात आणि तुमच्या कर्मात असतो. आणि आता जो भाग तुम्ही पाहतात तो माझा आवडता भव्य भगवा ध्वज. हा ध्वज फक्त कापडाचा तुकडा नाही, तर तो आहे स्वाभिमानाचा प्रतीक. स्वाभिमानाचा प्रतीक, धैर्याची ओळख आणि शिवछत्रपतींच्या अदम्य निर्धाराची आठवण. वाऱ्यात उंच फडकणारा हा भगवा जणू आपल्याला सांगतो, स्वराज्यातील ही माती अमर आहे आणि तुम्ही तिच्या परंपरेचे वारस आहात. सूर्यकिरण महाराजांच्या कवचावर आपले प्रतिबिंब उमटवत असतात, जणू आकाशही त्यांच्या पराक्रमाला नतमस्तक होतं. सकाळचा सुवर्णकिरण पसरण्यास सुरुवात होते आणि त्या सूर्याच्या तेजोमय एक तेजस्वी ओजाड आकृती उभी दिसते. सकाळचा सुवर्णकिरण पसरण्यास सुरुवात होते आणि त्या सूर्याच्या तेजासमोर एक तेजस्वी अजोड आकृती उभी दिसते. जिथे निसर्ग आहे तिथे सामर्थ्य आहे आणि जिथे शिवाजी महाराज उभे आहेत तिथे स्वराज्याचं उजाडणं अटळ आहे. आज आपण उभे आहोत रोहा गार्डनच्या या मनमोहक हिरव्यागार वातावरणात. शहराच्या गडबडीतून काही क्षण बाजूला काढून येथे येताच मनाला मिळणारी शांतता अगदी अनोखी आहे. मन वेधावून घेणारी ही शांतता. खूप छान पक्ष्यांचा आवाज, इथलं घनदाट झाडांचं छत्र, पावलांखाली जाणवणारी मऊसर हिरवीगार गवताची चादर आणि पक्ष्यांच्या किलबिलाटाने होणारा परिसर, हे सगळं मिळून निसर्गाची एक सुंदर चित्रफित तयार होते. रोहा गार्डनचं वैशिष्ट्य म्हणजे इथलं स्वच्छ, निर्मळ आणि थंड हवेमधलं वातावरण. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकासाठी इथे काही ना काही खास आहे. सकाळी फिरण्यासाठी, व्यायामासाठी, योगा करण्यासाठी किंवा फक्त शांतपणे बसून मन मोकळं करण्यासाठी. इथले राखलेले फुलांचे ताटवे, विविध रंगाची फुलं आणि त्यातून दरवळणारा मंद सुगंध पर्यावरण संवर्धनाचं महत्त्व आपल्या अगदी सहज जाणून जातं. तर मित्रांनो, हा होता रोहा गार्डनमधील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचा अनुभव. ही जागा निसर्गा इतकीच प्रेरणादायी आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा
तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच आणखी ठिकाणांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय.